धनंजय मुंडेंवर टीका करताना प्राजक्ता माळीसह महिला अभिनेत्रींची नावं घेणारे आमदार सुरेश धस यांना भाजप नेत्यांकडूनच कानपिचक्या मिळतात। शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, कोणत्याही महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडणार नाहीत याची काळजी घ्यावी असा सल्ला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना दिला। तर कुणाचंही नाव घेऊन चिकलफेक करण्याचा कुणालाच अधिकार नाही अशा शब्दात चित्रा वाघ यांनी सुरेश धस यांना सुनावलं। आता भाजप नेत्यांनीच खडेबोल सुनावल्यानंतर सुरेश धस प्राजक्ता माळीची माफी मागणार का, ते त्यांचं वक्तव्य मागे घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान अभिनेत्री प्राजक्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे भेटीची वेळ मागितल्याची माहिती आहे। माननीय सुरेश धसजी माझे परम मित्र आहेत, पण मी त्यांना असं म्हणेन की आपल्या समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत ना आपण, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचं चारित्र्य तिच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमीच काळजी घेतली। सुरेशजी कोणाही महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल, बदनामी होईल असं आपण काही बोलता कामा नये। प्राजक्ता माळीने पण काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे, पण मी सुरेशजींना स्वतः विनंती करणार आहे। प्राजक्ता माळी असं नाही, 2-3 नावं घेतली, तर ते काही त्यांनी करू नये अशी मी त्यांना विनंती करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।